आम्ही न्यू इंग्लिश स्कूल पंचाळे या शाळेचे विद्यार्थी आहोत. माझे नाव प्रतीक माणिक कोकाटे. माझे नाव आदित्य संतोष नरडे. माझे नाव प्रणित तळेकर. माझे नाव कृष्णा थोरात. तसं काय आपल्याला माहिती आहे की शेतकरी अन्नधान्य पिकवतो. ज्यावेळेस शेतकरी आपल्या रानात अन्नधान्य ज्यावेळेस सुकत घालतो त्यावेळेस बऱ्याचदा पावसामुळे त्याचं अन्नधान्य खराब होतं. तर पावसामुळे त्याचं अन्नधान्य खराब झालं होतं, त्यावेळेस त्याचं आर्थिक नुकसान पण होतं आणि त्याचा माल पण खराब होतो. मग अशा वेळेस आपण सीड प्रोटेक्टरचा यूज करू शकतो. तर सीड प्रोटेक्टर जसे आपले रेन ड्रॉप्स आपल्या रेक्सेसवर पडतील तसंच आपले सर्व मोठं आपल्या सीड प्रोटेक्टरला बेसवाने आणि आपण आपल्या धान्याचं संरक्षण करू शकतो पावसावर. बऱ्याच शेतकऱ्यांकडे जमीन आहे पण ती खूप कमी प्रमाणात आहे व त्यामुळे त्यांचं निघणार वर्षाचं आर्थिक उत्पन्न खूप कमी असतं. तर या पद्धतीद्वारे शेतकरी कमी जागेत व कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न काढू शकतात. हायड्रोपोनिक या पद्धतीद्वारे शेतकरी जमीन व पाणी या दोन्हीची बचत करून जास्तीत जास्त उत्पन्न काढू शकतात. ही शेती प्रामुख्याने इराणमध्ये केली जाते. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका गावात एक शेतकरी या पद्धतीचा उपयोग करून त्याचे दरवर्षाचे आर्थिक उत्पन्न हेही वाढवते. या पद्धतीमध्ये शेतकरी सर्व प्रकारच्या पालेभाज्या किंवा कमी उंचीची सर्व प्रकारची पिकं शेतकरी या पद्धतीत करू शकतो. आपल्याला माहितीच आहे की शेतकऱ्याला वीज खूप गरजेची असते. आता सोलर थ्रू शेतकऱ्याची विजेची गरज भागत आहे पण पूर्णपणे नाही, कारण की पावसाळ्यात शेतकऱ्याला वीज पुरवठा होण्यास सोलरचा खंड होतो. त्याच्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टरचं मॉडेल आपल्याला माहितीच आहे. तर ज्यावेळेस रेन वॉटर हार्वेस्टरचं मॉडेल ज्यावेळेस आपण ते पाणी विहिरीत सोडतो त्यावेळेस तिथून आपण इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करू शकतो. ज्यावेळेस या पाण्याच्या प्रेशर आपण आपल्या टर्बाईनवर टाकून आणि आपल्या टर्बाईन फिरून इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. म्हणजे शेतकरी पूर्ण 90% वीज स्वतः बनवू शकतो. शेतकऱ्याला जमिनीला पाणी द्यायच्या टायमाला तर माहिती नाही राहत जमिनीला किती पाणी पाहिजे. तर ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपण आहे ना आपल्या फोनवर बघू शकतो की आपल्या जमिनीला किती पाण्याची गरज आहे किती नाही. इतकंच नाही तर आपल्या काय काय पिकं क्लायमेट खराब झाल्यामुळे खराब होत्या. उदाहरणार्थ आज थंडीमुळे कधी कधी पिकाला त्रास होतो. त्यामुळे मग आपण क्लायमेट आपल्या फोनवर आढावा घेऊन पिकाचं टेम्परेचर ह्युमिडिटी कंट्रोल करू शकतो.